नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आज आपण सिद्धार्थाचा विवाह व सिद्धार्थाचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या पित्याची योजना हा भाग बघूया. उपभाग 8. विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही एक निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमाला 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या माता पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागलेली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या माता पिताची इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. त्याला त्या दोघांच्या दाम्पत्य जीवनाच्या यशस्वीतेबद्दल शंका होती. त्याला वाटले की सिद्धार्थाला साधू संतांच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकांतात राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय यशोधरेने आपल्या पित्याला सांगितले की साधू संतांच्या संगतीत राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज इतर कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घ्यावयास हवी होती. काही वेळ ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवडच करू देणार नाही आणि त्यामुळे त्यांचा हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झालेला दिसला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीस कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या गोष्टीस तयार नव्हता, परंतु त्याने असा नकार दिल्यास त्याच्या पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक म्हणजे यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. उपभाग 9. पुत्राचे संरक्षण करण्यास पित्याची योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैवाहिक
सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. त्याने हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्जित करविले. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चित केला की राजपुत्रासाठी अति सुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करायची. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदाईस सांगितले. अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदाईने राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही मन जिंकू शकता. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या धन्य होत ज्या असाधारण पुरुषांना जिंकतात. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आशा करते आपल्या सर्वांना आजचे वाचन आवडले असेल. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.